अखेर सुधागड तालुक्यातील दरोडेखोरांची टोळी गजाआड। सुधागड तालुक्यातील पालीजवळील गोंदाव, हातोंड आणि माठळ गावांमध्ये सलग घरफोडीचे प्रकार घडत होते। आठवडा उलटून गेला तरी पोलिसांना त्यांचा सुगावा लागला नव्हता। त्यामुळे सुधागड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते। अखेर दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले। 27 जुलै रोजी पहाटे हातोंड गावातील एका घरात दरोडेखोरांची टोळी घुसली। दरवाजा तोडून घरात घुसून तलवारीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी लूटमार केली। त्याचबरोबर हातोंड येथील चव्हाण कुटुंबियांचे हातपाय बांधून दागिने व इतर ऐवज लंपास करण्यात आले। या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये 65,000 हून अधिक मुद्देमाल चोरीला गेला होता। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला। दरम्यान येथील एका फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये संशयित दिसले होते। पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या आदेशानुसार विशेष पथक तयार करण्यात आले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टोळीचा शोध घेण्यात आला। खालापूर आणि पुणे परिसरातून 6 जणांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।